मी कृष्णाजी दत्तात्रय वाशीकर. माझं वय आज 83 पूर्ण होऊन आत्ताच मला 84 वय लागलंय. मी या गुडघ्यांचं ऑपरेशन दीनानाथ हॉस्पिटलमध्ये करणार होतो, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये. माझ्या ऑपरेशनची डेट सुद्धा 5 फेब्रुवारी 20 अशी ठरलेली होती. आणखीन माझ्या काही कौटुंबिक अडचणांमुळे मी त्यावेळेला 5 फेब्रुवारीला ऑपरेशन करून घेऊ शकलो नाही. पण प्री ऑपरेटिव्ह टेस्ट करण्यासाठी मी जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये खर्च केलेले आहेत. आणि हे करत असताना कौटुंबिक अडचणीमुळे मी ते केलं नाही. पण त्याच वेळेला थोडंसं पोस्टपोन करायचं म्हणून केलं आणि योगायोगाने लॉकडाऊन सुरू झाले कोरोनामुळे. आणि नॅचरली मग कोरोनामुळे ते अजूनपर्यंत मी लॉकडाऊनमुळे वगैरे कारणाने केलेलं नाही. आणि या अगदी साधारण मे महिन्यामध्ये, मेच्या 15 किंवा 20 तारखेला माझी आणि गोविंद सरांची ओळख झाली. आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही गुडघ्यासाठी या गोळ्या घेऊन बघा. आणि या गोळ्या नाही, पावडर, ही पावडर घेऊन बघा. आणि त्याप्रमाणे मी ही पावडर दिवसातनं 2दा घेतो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला आता ऑपरेशनची गरज नाही आहे असं मला वाटायला लागलं. पूर्वी मी वॉकर शिवाय चालू शकत नव्हतो, घरातल्या घरात सुद्धा. आता मी घरातल्या घरात एकदम मोकळेपणाने कुठल्याही सपोर्ट शिवाय चालू शकतो. आता मला असा प्रश्न पडलेला आहे की आपल्याला ऑपरेशनची गरजच नाही आहे, कारण माझ्या वयोमानाप्रमाणे मी आता माझ्या मोबिलिटी बाहेर कमी राहणार आहे. तर त्यामुळे मला आता गुडघ्याच्या ऑपरेशनची गरज नाही. आणि हे मी आता कंटिन्यू करणार आहे. ऑर्थो जे आहे ते सक्सेस ऑर्थो पावडर. आणि मला असं वाटतं की ही पावडर फार उपयुक्त आहे. आणि कुणीही गुडघ्याचं ऑपरेशन करण्यापूर्वी कमीत कमी 3 आठवडे जरी ही पावडर घेतली तर मग त्यानं पुढचं ऑपरेशन करायचं का नाही तर त्याच्या ह्याच्यापासून ठरवावं असं मला वाटतंय. थँक्यू. मी परत तुम्हाला असं सांगेन की या पावडरीमुळे जो मला फायदा झालेला आहे ऑर्थो पावडरमुळे, त्या थँक्यू व्हेरी मच फॉर द ऑर्थो पावडर. थँक्स वन्स अगेन. आता ऑर्थो पावडर मी जेव्हापासून घ्यायला सुरुवात केली आहे आणि पूर्वी मी अजिबात ऑर्थो पावडर घेण्यापूर्वी वॉकर शिवाय उठू शकत नव्हतो, अजिबात चालू शकत नव्हतो. आता मी घरातली सगळी कामं माझी मी विदाऊट एनी वॉकर किंवा सपोर्ट करू शकतो. हे बघा, मी आता तुम्हाला दाखवतोच लगेच तुम्हाला काय झालंय माझ्यात फरक तो.